नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज तुम्हाला मी व्हेज पुलाव आणि छोले मसाल्याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: छोले भिजून हे पाव किलो घेतलेत, बिर्याणीचे तांदूळ पाव किलो घेतलेत। त्यासाठी लागणारे मसाले: खडे मसाले घेतले, त्याच्यामध्ये स्टारपूर, लवंग, काळी मिरी, मोठी वेलची, दालचिनी, तेजपत्ता। हळद घेतली 1 चमचा, 1 चमचा तिखट मसाला, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, हा बिर्याणी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर। आता त्यासाठी भाज्या लागणाऱ्या: टोमॅटो घेतलाय 1 कापून बारीक करून, अर्धा बाउल मटार घेतले, 1 कांदा कापून घेतलाय, 50 ग्राम पनीर घेतलंय, 1 बटाटा, फ्लावर 1 बाउल, फळसबी 1 बाउल आणि गाजर घेतला 1 बाउल। आता आपण छोले कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता आपण व्हेज पुलाव बनवून घेऊया। इकडे साईडला मी छोले ठेवलेत कुकरला, शिट्ट्या झाले की मग आपण छोले मसाला नंतर बनवूया। आता व्हेज पुलाव बनवूया आपण। तेल टाकते कढईमध्ये, कढई गरम झाली, 2 चमचे तेल टाकले। तेल गरम झालंय, आता आपण खडे मसाले टाकले त्याच्यात। खडे मसाले टाकले, आता कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा चांगला परतून घेऊया। गॅस फास्टच ठेवलाय मी। टोमॅटो टाकूया, टोमॅटो पण चांगला तेलामध्ये खड्या मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट टाकते, धना पावडर, जिरा पावडर टाकते, हळद, गॅस कमी करते थोडा। तुम्ही बघू शकता चांगलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित। बिर्याणी मसाला, तिखट मसाला, तुम्हाला जसे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मसाले टाका, जास्त कमी। 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात उभ्या थोड्या चिरून। आता आपण भाज्या टाकूया। सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्यात, वाटाणा टाकलाय। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाका, तुम्हाला आवडतील तशा। फ्लावर, बटाटा, फळसबी, गाजर, पनीर। चांगल्या व्यवस्थित भाज्या या तेलामध्ये मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेऊया आपण। बघू शकता चांगल्या मसाल्यामध्ये चांगल्या भाज्या सर्व परतून घेतल्यात मी। आता आपण हा तांदूळ मी भिजून ठेवलेला अर्धा तास, तो टाकूया आपण। भाज्या पण जेवढ्या तुम्हाला आवडतील तेवढ्याच टाका, नाही टाकल्या तरी चालते, जास्त कमी। आता या भाज्यांमध्ये हा भात चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता तुम्ही
आता भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्या. आता आपण पाणी टाकून देऊया. चांगले व्यवस्थित सगळ्या मी परतून घेतल्यात भाज्या, तांदूळ वगैरे सर्व मसाल्यामध्ये. बघू शकता तुम्ही. आता आपण पाणी टाकूया. चांगलं सर्व व्यवस्थित सगळं मिक्स केलंय. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये. मीठ टाकले. आता चांगली उकळी येऊन चांगलं शिजून देऊया आपण. पुलाव मस्त छान झाले बघा. तुम्ही बघू शकता पुलाव मस्तपैकी झालंय. आता आपण 5 मिनिटासाठी वरती झाकण ठेवूया. थोडं एक चमचा वरून आपण तूप सोडूया. आणि आता झाकण ठेवूया आपण कमी गॅस करून. आता आपण छोले मसाले करून घेऊया. पॅन गरम करत ठेवलाय. तेल टाकूया. 2 चमचे तेल टाकले. तुमच्या आवडीनुसार तेल टाका, कमी जास्त. तेल गरम झालं की कांदा टाकूया. ही अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट आहे ती टाकले. थोडी तेलामध्ये चांगली परतून घेऊया लसणीचा वास जाईपर्यंत. टोमॅटो टाकूया. यास थोडा खास करूया. कांदा आणि टोमॅटो थोडा नरम झाला. आता मसाले टाकून घेऊया. हळद टाकले. गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे, घरीच बनवलेला. तिखट मसाला टाकूया. तिखट मसाला टाकलाय 2 चमचे. गरम मसाला 1 चमचा टाकलाय. तर गॅस कमी करून चांगलं परतून घेऊया. हा वाटलेला कांदा, खोबरा, लसूण, अद्रक, कोथिंबीर मसाला वाटलेला आहे भाजून तो टाकते. हा तयारच होता मसाला केलेला, तो टाकलाय. चांगला तेलामध्ये चांगलं कांदा टोमॅटो मसाल्यामध्ये चांगला भाजून घेऊया आपण. मसाला चांगला भाजून घेतलाय तेलामध्ये. सर्व मसाले टाकले. वास पण छान येते मसाल्याचा. आता चवीनुसार थोडं मीठ टाकूया. मीठ अगोदरच टाकते मी, पण आपल्या अंदाजाने टाका जसं तुमचं बनवायचं असेल तसा छोले मसाला. चांगलं तेलामध्ये बघा तेल सुटलेलं आहे. तेलामध्ये सर्व भाजून घेतलाय मसाला. आता हे छोले मी कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या. आता छोले मसाला करायचा म्हटल्यावर जास्त पाणी नाही टाकायचं. असं दाटसरच जरा असं म्हणजे करायचं व्यवस्थित. असं घट्ट बनवायचं. आता थोडंसं पाणी टाकायचं. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकलेलंच आहे मी. आता चांगलं 5 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची. चांगला व्यवस्थित सगळा मसाला पूर्ण छोल्यामध्ये शिजला पाहिजे. बघा गटसर आहे एकदम. आणि मग गॅस बंद करायचा. आपला मग छोले मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता व्हेज पुलाव
आणि छोले मसाला तयार आहे.